हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चिकन फ्राय, चिकन रस्सा आणि आणि नाश्त्यासाठी ना उपमा. तर पहिल्यांदा मी बनवणार आहे बघा, चिकन फ्राय बनवणार आहे. तर चिकन फ्रायसाठी ना इथं खोबरं, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ती जी पेस्ट आहे ना, ती कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि भरपूर असे 5-6 कांदे चिरून घेतलेले आहेत. मी लांब लांब असे कांदे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला मी जरा असं जवळून दाखवते. हे बघा, असं 5 ते 6 कांदे लांब लांब चिरून घेतलेले आहेत. फ्रायसाठी ना असा कांदा चिरायचा टेस्ट मस्त येते बघा. तर असं कांदे आहेत ना, ती तेलामध्ये तळून घ्यायचे आणि अद्रक, लसूण, खोबरं याची पेस्ट याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, घरचं काळं तिखट तिखट थोडंसं घरचं जास्त टाकलेलं आहे बघा. कारण जरा थोडंसं झणझणीत असले ना तर चिकन फ्राय मस्त लागते. तर त्याच्यानंतर ना आता ती जीव काय मी पहिलंच शिजवून घेतलेलं होतं ना चिकन, ते चिकन ना हळद, मीठ आणि तेल एवढं टाकून शिजवून घेतलं होतं. ती त्याच्यात टाकून घेतलं मस्तपैकी असं. आणि थोडंसं असं नॉर्मल असं जे काही त्याचा रस्सा असतोय ना शिजवून घेतलेला चिकनचा, ते याच्यामध्ये ओतलेला आहे आणि हे मस्त असं शिजलेलं आहे व चिकन फ्राय आपलं रेडी झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता ही चिकन फ्राय तर झालेलं आहे. पण आता मला ना थोडासा नाश्ता बनवायचा आहे. कारण अजून भाजी, पातळ भाजी, रस्सा, आमटी, चिकनची आमटी आणि चपात्या माझ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. तिथं तुम्हाला दिसतंय पीठ मळून ठेवलेलं आहे मी. आणि माझं सध्या उपमा बनवायचा चालला आहे नाश्त्यासाठी. तर स्वयंपाकाला वेळ आहे त्यामुळे मी ना नाश्ता बनवणार आहे पहिल्यांदा. तर उपम्यामध्ये ना टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे, मस्त असा कांदा तळून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, थोडंसं हिरवी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ना भाजलेला रवा टाकलेला आहे. आपला उपमा असा मस्त असा झालेला आहे बघा. आणि उपम्यात जर ना तुम्ही थोडासा जास्त कढीपत्ता टाकला ना तर एकदमच मस्त होते बघा. तर नाश्ता आणि स्वयंपाकाची इथंपर्यंत तयार झालेली आहे. तर आता ना आणि ह्याला 4 ते 5 मिनटं वाफ द्यायची बरं का, म्हणजे एकदम असं मऊ शिजते आणि उपमा एकदम टेस्टी लागते. तर इथं देवाची पूजा वगैरे मी पहिलीच करून घेतली होती, पण व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवून झालं नाही म्हणून आता दाखवलेलं आहे मी. आता त्याच्यानंतर ना थोडासा झाडू वगैरे मारून घेतला. आणि काय झालं माहिती का, आता जर मी ते स्वयंपाक बनवत बसले ना तोपर्यंत इकडे भरपूर असं म्हणजे पसारा पडला होता, ती थोडासा आवरून घेतला आणि झाडू मारून घेतला. तोपर्यंत पीठ वगैरे भिजेल असं म्हणून थोडा वेळ टाईमपास करण्यापेक्षा म्हणलं साफसफाई करावं. तर थोडंसं आता फक्त माझं राहिलं होतं बाकी म्हणलं तर चिकनचा रस्सा राहिला होता. तर चिकनच्या रस्स्यासाठी ना मी पेस्ट वगैरे तयार करून ठेवलेली आहे. अद्रक, लसूण, परत आपलं ओलं खोबरं वापरले. कारण जे आपलं गुढीपाडव्याचं शिल्लक राहिलेलं खोबरं होतं ना, तेच खोबरं मी याच्यामध्ये वापरले. कारण त्याचा आता काय वड्या वगैरे काय मी बनवणार नव्हते. कारण खोबऱ्याच्या वड्या वगैरे सारखं सारखं पण घरात कोणी काय खात नाही, म्हणून म्हणलं हे ओलं खोबरं आहे ना ती याच्यामध्ये वापर करावा. तर पातेल्यात टाकले तेल, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ओलं खोबरं, हे आपलं ही कोथिंबीर, परत घरचं काळं तिखट, थोडासा घरकुल मसाला, हे सगळं टाकून घेतलेलं आहे बघा. आणि त्याला असं मस्त तळून झालं, त्याचा कच्चापणा गेला की त्याच्यामध्ये मग टाकून द्यायचं आपलं जे शिजवून घेतलेलं चिकनचा रस्सा आहे ना, ते त्याच्यामध्ये मी थोडा ओतते आणि त्याच्यानंतर पाणी ओतते. फक्त पाण्याचा रस्सा नाही बनवलं छान लागत नाही. भरपूर असं शिजवून घेतलेलं पिवळं पाणी आहे ना आपलं ते, म्हणजे चिकनचं, ते पूर्ण ओतायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल 1 कपभर आपलं साधं पाणी ओतायचं. तर थोडंसं दूध तापवून घ्यायचं, राहिलं होतं दूध वगैरे तापवून घेतलं. आणि आता किचन वगैरे साफ करून घेते.